रेणुका नायकांपासून निघाली ती मुलींच्या घोळक्यात शिरली. त्या घोळक्यातल्या बऱ्याच मुली तिच्या परिचयाच्या होत्या. काही जणी तर तिच्या वर्गमैत्रिणीही होत्या. पण त्यांच्याशी बोलण्याचा मोह ती आवरत होती. यापैकी कोणी जर फुटली तर सगळंच बिंग बाहेर पाडायचं. गर्दीतून मार्ग काढत ती शैलाजवळ पोचली. फारशी प्रेम प्रकरणं यशस्वी होत नाहीत. फार थोड्या प्रेमिकांना त्यात यश मिळतं. शैला नशीबवान होती. तिचं आणि सुनीलचं भाग्य सिकंदर होतं आणि त्यामुळेच की काय शैलाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. रेणुका तिच्या शेजारी गेली आणि प्रेमभराने तिचा हात हातात घेऊन दाबला. तो स्पर्श शैलाने ओळखला. शैलाला रेणुकाची कमाल वाटली. ती आल्यानं तिच्या आनंदातच साखर पडली. आलेल्या इतर मैत्रिणींहून रेणुका तिची जीवाभावाची मैत्रीण होती. शैला सुनीलच्या कानाला लागली आणि रेणुकाला घेऊन एका खोलीत गेली. रेणुका शैला एकमेकींना कडकडून भेटल्या. त्यांच्या गप्पा रंगात आल्या. रेणुकानं नायकाची ओळख करून देण्याचं शैलाला वचन दिलं. त्याचवेळी लाईट गेले. रेणुकाच्या काळजात चर्र झालं. ती गडबडीतच त्या खोलीतनं बाहेर पडली. काही मिनिटात लाईट आले आणि रेणुका चाटच पडली. तिच्यासमोर पिस्तूल रोखून भोसले उभे होते. रेणुकाचे पाय जागेवर खेळले. रेणुका. भोसले कडाडले. रेणुका तशीच उभी होती. रेणुका, बुरखा बाजूला कर, तुझं असली रूप माहीत झालंय मला. रेणुका अजूनही तशीच उभी होती. येणारं संकट डोळ्यापुढे दिसत होतं, पण ती अजिबात घाबरलेली नव्हती. येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायची शक्ती रेणुकात तुफानच्या सहवासानं आली होती. भोसले स्वतः पुढे झाले आणि एखाद्या कापलेल्या बकऱ्याचं कातडं बेफिकीरपणे सोलून काढावं तसा बुरखा दूर केला. रेणुकाने एक जळजळीत नेत्रकटाक्ष त्यांच्यावर टाकला. यावेळी तमाशा पाहायला जत्रा जमावी तशी सगळी माणसं तिथे जमलेली होती. रेणुकाचा बुरखा दूर झाला आणि साऱ्यांच्या नजरात तिरस्कारानं तिच्याकडे पाहायला लागल्या. रेणुकाला मात्र त्याची फिकीर नव्हती. भोसले तर आता लाल इंगळासारखे दिसत होते. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या आपल्या मुलीला ते खायला सिद्ध झाले होते. कर्तव्याने त्यांच्यातल्या पित्याचा खून केलेला होता. तुफान कुठे आहे रेणुका? मला माहिती नाही. चेहऱ्यावरची घडी जराही बिघडू न देता तीही गुरगुरली. पिंजऱ्यात अडकला तरी सिंह कधी शेळी होत नाही. खरं बोल कार्टे. कार्टे हा शब्द रेणुकाच्या जिव्हारी लागला. ती विव्हळली. ती व्याकुळ झाली. अण्णा? मेला तुझा अण्णा. तुझ्यासमोर उभा आहे तो पोलीस इन्स्पेक्टर. असं? रागाने थरथरणारा ओठ तिने दाताखाली दाबून धरला. तुफान कुठं आहे? मला माहिती नाही. सरळ उत्तर दे, नाही तर कातडं सोलून काढीन. पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे गिधाडच. रेणुका. भोसल्यांचा हात वर उचलला गेला, पण तो वरचेवर जाधवांनी पकडला. इन्स्पेक्टर भोसले. रेणुका एखाद्या धीराच्या तरुणीसारखी धडाडीनं बोलायला लागली. इन्स्पेक्टर भोसले, आपण माझ्यावर हात टाकू शकत नाही. आपल्या या वर्तनाबद्दल मी फिर्याद करू शकेन तुमच्यावर. असं? जाधवांजवळच्या बेड्या घेऊन रेणुकाच्या हातात घालत भोसले गुरगुरले. बघतो ना मी आता तुफान कसा सापडत नाही ते. त्यावर रेणुका भोसल्यांकडे बघत कुत्सिततेनं हसली. इन्स्पेक्टर भोसले, कीव कर अशी वाटते तुमची. एका महिलेच्या आधारानं तुफानला पकडायची स्वप्न तुम्ही बघताय. असेल खरी हिंमत तर तुफानाला सामोरं जा की. भोसल्यांवर रेणुकाच्या बोलण्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी रेणुकाला पोलीस गाडीत बसवली आणि गाडी धावायला लागली. काय नियतीचा खेळ आहे बघा. स्वतः बाप आपल्या मुलीला बेड्या घालतोय, तेही एकुलत्या एका मुलीला, आणि सगळ्यांच्या समोर. त्याच रात्री भोसल्यांच्या देखरेखीखाली रेणुकाला पोलीस कोठडीत बंद केली. रेणुकाच्या आगमनानं ती पोलीस कोठडीसुद्धा विचारमग्न झाली असेल. भोसल्यांच्या कर्तव्य पालनाचा तिने गर्व केला असेल,
ती मनात म्हणाली असेल, नात्यापेक्षा कर्तव्यश्रेष्ठ मानणारी माणसं या जगात काहीतरी आहेत. कदाचित दुसराही विचार आला असेल की पत्नी असावी तर रेणुकासारखी, पित्यापुढेही तिने धीर सोडला नाही. रक्ताच्या ओढीनं ती झुकली नव्हती. आपल्या पतीच्या प्रेमाखातर ती प्राणांची ओवाळणी घालायला सज्ज झाली होती. रेणुकाला रात्रीचं जेवण इतर कैद्यांप्रमाणेच देण्यात आलं, पण तिने त्याला स्पर्श नाही केला. तिची जेवणावरची इच्छाच उडाली होती. तिला फक्त हवा होता तिचा प्राणनाथ. तुफानवर ती जीवापाड प्रेम करत होती. ते आत्ता कुठे असतील, त्यांचं काय झालं असेल, या एकाच विचारात ती होती. भोसलेंनी गांधींना फोन लावला आणि आनंदाची बातमी सांगितली. पण गांधी एवढ्यावर संतुष्ट होणार नव्हते. त्यांना हवा होता तुफान. रेणुका मिळाली याचा अर्थ तुफान मिळाला असा करायला ते तयार नव्हते. भोसलेंना मात्र तसं वाटत होतं, कारण तुफान रेणुकावर स्वतःच्या प्राणाइतकं प्रेम करतो हे त्यांना समजलं होतं. रेणुकाला बंद केलंय, आता तो शांत राहणार नाही, तो इथे येणारच. रात्रीचे 12चे टोल पडले आणि भोसलेंचा धीर थोडा थोडा ओसरायला लागला. बंगल्याकडे जायचा त्यांना धीर होईना. पत्नीला काय सांगणार होते ते? 12 वाजून गेले तरी त्यांना झोप येत नव्हती. रेणुकाला पकडल्याच्या आनंदाबरोबर मनात कुठेतरी दुःख उफाळून वर येत होतं. हृदय कापलं जात होतं. रक्ताची याद रक्ताला येऊन ते उसासून रडत होतं. त्यांच्या डोळ्यासमोर रेणुकाची रूपं स्पष्ट दिसत होती. रेणुकाचा जन्म होताच नर्सच्या विरोधाला न जुमानता आत जाऊन त्यांनी तो मांसाचा, लहानसा, किलकिल्या डोळ्यांचा गोळा पाहिला होता. पहिल्या मुलाचा प्रथम चेहरा बघण्याचा आनंद त्यांनी चाखला होता. पालथी होणारी रेणुका, रांगणारी रेणुका, बोबड्या बोलांनी सगळं घर डोक्यावर घेणारी रेणुका, चिमुकल्या पावलांनी भिंतीच्या आधारानं चालणारी रेणुका, फ्रॉक घालून बालवाडीत जाणारी रेणुका, कॅडबरीसाठी रुसणारी रेणुका, साडी नेसून कॉलेजमध्ये जाणारी रेणुका. रेणुकाची सगळी रूपं त्यांनी पाहिली होती. आज तर त्यांनी तिचं प्रचंड शक्तिशाली रूप पाहिलं होतं. ती ताठ होती, वाकली नव्हती. समोर आपल्या जन्मदात्याला पाहूनसुद्धा तिचे डोळे ओलावले नव्हते. बेड्या घालताना तिने हसत हसत हात पुढे केले होते. तुफाननं मांडलेल्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला ती हसतमुखानं जणू सामोरी चालली होती. भोसलेंचे डोळे रेणुकाच्या रूपानं दिपले होते. आपल्या पोटी तेजस्वी रत्न जन्माला आलंय असं त्यांना वाटायला लागलं होतं. भोसलेंच्या मनात तिच्याविषयी कुठेतरी मायेचा अंकुर फुटत होता. कर्तव्याची कवच बाजूला सारून ती वर येत होती. रक्त रक्ताकडे ओढलं जात होतं. एका पोलीस स्टेशनवरचा एक पोलीस इन्स्पेक्टर आज चोरासारखा एका गुन्हेगाराकडे निघाला होता. पोलीस कचेरीच्या दरवाज्यावरच्या पोलिसाचा डोळा चुकून ते निघाले होते. स्वतःच्या मुलीला भेटायची आज त्यांना चोरी झाली होती. गजाआड रेणुका जळत्या दिव्याकडे पाहत बसली होती. बाहेर भयानक शांतता होती. भोसले तिथे गेले. दबक्या स्वरात त्यांनी हाक मारली. त्यांचा आवाज घोगरा झाला होता. रेण्या बेटी. कोण? इन्स्पेक्टर भोसले? रेणू, मी तुझा अण्णा. आपण कसलेले दिसताय भोसले? मी रेणुका नाही आहे. मी आहे तुफानची पत्नी आणि मला तुफानशिवाय कोणीच नाही. रेणुका, गा असं नको म्हणूस. मग काय म्हणू? बेटी रेणू, मी लाचार आहे ग, लाचार आहे मी. पोरी, कर्तव्याच्या ओझ्याखाली माझ्यातला पिता चेंगरला गेलाय. त्याला आपल्या मुलीवरचं प्रेमसुद्धा व्यक्त नाही करता येत. तुला अशी वागणूक देताना मला काहीच का वेदना होत नसतील? पण पोरी, जबाबदारीच ही अशी आहे. नाही तर उद्या जग भोसले या नावाचा तिरस्कार करेल, थुंकेल माझ्यावर. मग बळी घ्या माझा आणि तुमच्या कीर्तीचा झेंडा भारतभर मिरवा. पोलीस इन्स्पेक्टर म्हणून प्रसंगी मी तेही करीन. मग का थांबलाय? रेणुका, तू गैरसमज करून घेऊ नकोस. आत्ता कशासाठी आला इथे? तुझ्या कुशीत शिरून खूप रडण्यासाठी. पोरी, मोठ्या माणसांना रडण्याची सुद्धा चोरी असते ग, म्हणून असा लपत-छपत आलोय. रेणुकाला भोसल्यांचं बोलणं पोरकट वाटत होतं. ती त्यांच्याकडे बघत तशीच बसून होती.
रेणुका, मी फार वाईट आहे, तरीही आत्ता तू माझ्याशी बोल पिता म्हणून. रागाने बोल, तिरस्काराने बोल, पण बोल. रेणुकाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तू नाहीच बोलणार रेणू. भोसलेंच्या गालावरनं आसवं ओघळायला लागली. रेणुकाच्या मनात कालवाकालव झाल्याशिवाय राहिली नाही. ती गजाजवळ आली, म्हणाली, अण्णा. रेण्या. तिचा हात हातात घेत भोसले पुटपुटले. 4 डोळ्यातून आसवं वाहत होती. रेण्या, खरंच ग, असं घडायला नको होतं. अजून तुला तुझी चूक सुधारता येईल. काय करू? एक पिता बोलतोय रेण्या. हे बघ, आज ना उद्या तुफान आम्हाला सापडणारच आणि मग. भोसले अडखळले. त्यांनी रेणुकाच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहिली, पण त्यांना तिच्या चेहऱ्यावर काहीच दिसलं नाही. म्हणून म्हणतोय रेण्या, तू मला मदत कर. मी तुझं दुसरं लग्न लावीन. अण्णा. रेण्या, तुझ्या सुखासाठी. इन्स्पेक्टर भोसले, तुम्ही चालते व्हा इथनं. चालते व्हा इथनं. भोसले भांबावले. कोणत्याही व्यवहारी पित्यानं आपल्या मुलीला हाच सल्ला दिला असता, म्हणून तर ते बोलायला आले होते. इन्स्पेक्टर भोसले, तुमचं तोंड बघण्याची लाज वाटते मला. चला निघा तुम्ही, चालते व्हा इथनं. रेणुकाने त्यांच्याकडे पाठ फिरवली. भोसले जड पावलांनी चालायला लागले. भावनेच्या भरात आपण असं बोलायला नको होतं, असं त्यांना वाटायला लागलं होतं. ज्यावेळी गुहेतनं सगळे बाहेर पडत, त्यावेळी गुहेत म्हातारा, जयसिंग चौधरी आणि सूर्याजी हे दोघंच थांबत. कारण गुहाच अशी काही निसर्गाने आपल्या पोटात घेतली होती की तिचं स्थान कुणाला सांगता येत नव्हतं. जयसिंग चौधरी वयानं थकला होता, त्यामुळे त्याला मोहिमेवर घेऊन जाणं शक्य नसे आणि सूर्याजी हा द्वारपालच होता. गुहेतून एकाच वेळी सर्वांना घेऊन जायचा प्रसंग क्वचित येई. नाईक प्रत्येक मोहिमेतलं संकट ओळखून योग्य तीच आणि शक्यतो कमीच माणसं घेऊन जात असे. पण आज मात्र नाईकाच्या मागे सगळी घोडी उधळली होती. गुहेत उरली होती फक्त 3 माणसं. दरवाज्यावर सूर्याजी, आज जयसिंग चौधरी आणि गुरुजी. गुरुजी अजूनही बेशुद्ध होते. त्यांची ती अवस्था बघून म्हाताऱ्या जयसिंगचा जीव कळवळला. तारुण्यात महाराष्ट्रभर कुप्रसिद्ध असलेला हा जयसिंग चौधरी गुरुजींची अवस्था बघून दुःखी झाला होता. दोन्ही हातांनी लोखंडी पहार वाकवणारा जयसिंग आज हळहळत होता. तो गुरुजींच्या जवळ आला. त्यांच्या डोक्यावर चांगलीच खोलवर जखम झाली होती. रक्तस्राव होत होता. जयसिंग म्हाताऱ्यानं आपलं पागोटं फाडलं. कसलंसं झाडपाल्याचं औषध तिथे लावलं. जखम बांधून टाकली. तोंडावर पाणी शिंपलं. गुरुजी काही वेळात शुद्धीवर आले. जयसिंग, बोला की मास्तर. मंगल्या कुठे? तो गेला मास्तर. मंगल्या गेला? गुरुजी झटक्यात उठले. घोडा तयार कर जयसिंग, मला गेलं पाहिजे. अहो, अजून जखमतनं रागात जात आहे तुमच्या, तरीही मला गेलं पाहिजे. मंगल्यासाठी मला गेलं पाहिजे. अहो पर आता पण नको रे, जा घोडा तयार कर. ही रक्ताची वड आहे बघा मास्तर. गुरुजींनी आश्चर्यानं जयसिंगच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आज पावतर कुणाकडं बोललो नव्हतं मास्तर, पण आज काय बोलल्या बिगर राहत नाही मला. भूतकाळात शिरत जयसिंग बोलत होता. मास्तर, हा नाईक खरा नाईक नाहीचे. मग तेच सांगतोय तुम्हासनी. मास्तर, 100 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. रामपूरमध्ये दरोडा पाडला. पैसा पाणी गेला आणि एक पोर बी चोरांनी नेलं. त्याचं असं झालं बघा, घरात सारी सामसूम होती. किडूक मिडूक 5000 नगद गावली, पर पळून जाताना माझा पाय एका निजलेल्या पोराव पाडला. गुरुजींच्या डोक्यात प्रकाश पडला. तुझा? कळवळून गुरुजी म्हणाले. वय माझा. म्याच होतो त्या दारावड्यात. ते पोरगं ज्वारानं भिवून वराडणार, तोच म्या त्याच्या तोंडाव पंजा ठेवला आणि पळत सुटलो. तू त्या मुलाला घेऊन पळाला? मग काय तर, त्या पोराच्या कॅकाटण्यानं गाव गोळा झाला असता. आणि मग त्या मुलाला नाही मारलं नाही मास्तर. आम्ही दारावडं घालणारा असलो, चोर असलो, तरी आम्ही माणसं आहे. त्या असुरा पोराला मारून काय मिळणार आमसने? म्या ते पोर रांजणीच्या मागवाड्यात सत्याप्पाकडं दिलं.
त्या सत्यनायकाला बी मूलबाळ नव्हतं. पुढची कथा गुरुजींना माहिती होती, कारण रांजणीत गुरुजींच्या हाताखालीच त्याचं प्राथमिक शाळेत शिक्षण झालं होतं. मंगल्या कोण आहे हे गुरुजींच्या लक्षात आलं होतं, पण ते त्याविषयीचं बोलून जयसिंगचं बोलणं मध्येच थांबवणार नव्हते. त्यांना मंगल्या दरोडेखोर का झाला ही माहिती हवी होती. आपल्या मनातली प्रतिक्रिया न दाखवता त्यांनी जयसिंगला विचारलं, पण मंगल्या दरोडेखोर कसा झाला? मास्तर त्यो बी मोठा इतिहास आहे बघा. असं म्हणून जयसिंग म्हातारा सांगायला लागला. गुरुजींच्या समोर त्यांनी जसाच्या तसा प्रसंग उभा केला. रात्र अंधारी होती, काळी कुट्ट. कुठेतरी घुबड घुमत होतं. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. सारा गाव निद्राधीन झाला होता. काळ्या अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. मांगवाड्यात सत्याप्पा नायकाची बायको हौसा आपल्या खोपटात एकटीच या कुशीवरनं त्या कुशीवर होत होती. काही केल्या तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. आज सत्याप्पा नाईक तालुक्याला गेला होता, त्याचं येणं झालं नव्हतं. त्यामुळे हौसाच्या जीवाची कालवाकालव झाली होती. तिच्या खोपटात ती एकटीच होती. तेवढ्यात बांडं कुत्रं भुंकायला लागलं. हौसाला वाटलं धनी आलं, पण पावलांचा आवाज ओळखीचा नव्हता. ती पटकन उठून बसली, घशाला कोरड पडली, भीतीनं सगळं अंग कापायला लागलं. तशाही अवस्थेत ती भीत म्हणाली, कोण आहे ते? उत्तर आलं नाही, पण खोपटाच्या दारावर कोणीतरी जोरात लाथ घातली. दार मोडून पडलं आणि तशा अंधारात फरशी कुऱ्हाड चकाकली. कोण आहे? हौसाची बोबडी वळली होती. भयानक हास्य आणि त्या पाठोपाठ म्या पाटील आहे हे शब्द खोपटात घुमले. हो, पण आत्ता रातच्याला येणं केलं? वय का म्हणजे? पर हे नाही, ते नाही म्हणून तर आलोय. पाटील पुढे झाले. त्यांनी हौसाचा हात धरला. हौसाची कूस उजवली नव्हती. मुळची ती देखणी. मांगाच्या घरात ही कशी जन्माला आली हे एक कोडं. आता वय निम्म्याच्या वर झालं होतं, तरी ती पाहणाऱ्याच्या डोळ्यात भरायची. पाटलाच्या डोळ्यात ती बऱ्याच दिवसांपासून भरली होती, पण सत्याप्पाच्या भीतीनं पाटील तिच्या वाटेला गेला नव्हता. पण आज सत्याप्पा आला नाही हे समजताच त्याची झोप उडाली होती. हौसा रागानं ओरडली, पाटील! पण पाटील मस्तावलेल्या जनावरासारखा तिच्यावर तुटून पडला. दुसऱ्या दिवशी हौसाचं प्रेत मांगवाड्यातल्या विहिरीत सापडलं. सत्याप्पा तालुक्यावरनं परत आलाच नाही. त्याचा काटा कुणी कसा काढला कुणालाही समजलं नाही. त्यावेळी मंगल्या नाईक सातारच्या विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्या कानावरती गेलं आणि त्याच रात्री मंगल्यानं हातात रायफल धरली. पहिला खून दिवसाढवळ्या पाटलाचा केला आणि पोलीस कचेरीत स्वतः दाखल झाला. त्याला वाटलं पोलीस आपली बाजू घेतील, आईवडिलांच्या खुनाचा बदला घेतल्याबद्दल संरक्षण देतील, पण पोलिसांनी त्यालाच आत टाकला. मंगल्याचा पोलिसांवरचा विश्वास उडाला. ज्या दिवशी पोलिसांनी त्याला बंद केलं त्याच रात्री लोखंडी गज कापून तो बाहेर पडला. मंगल्याचा तुफान झाला. त्याला साथीदार मिळत गेले. गुरुजींच्या लक्षात सगळं आलं. हा मंगल्या दुसरा तिसरा कोणी नव्हता. 20-22 वर्षांपूर्वी त्यांच्याच घरावर दरोडा पडला होता. म्हणजे तो त्यांचाच मुलगा होता आणि त्यामुळे आत्तापर्यंत रक्ताकडे रक्त ओढलं जात होतं. गुरुजी घोड्यावर बसले. घोडा धावायला लागला. आज त्यांना त्यांचा विद्यार्थी, स्वतःचा मुलगा, परिस्थितीने दरोडेखोर बनलेला मंगल्या, त्याला वाचवायचंच होतं. धुळीचा लोट उडत होता. टापांचा आवाज दऱ्याखोऱ्यातून घुमत होता. रातकिडे भीतीने कुठेतरी दडून बसले होते. वळवाच्या सरीसारखी तुफांची फौज घोंगावत, निनादत, कानठळ्या बसवणारा आवाज करत निघाली होती. तुफान गावात शिरला आणि एकच धांदल उडाली. धनिकांच्या नाडीचे ठोके जलद पडायला लागले. आपला अंतकाळ तर जवळ आला नाही ना असं त्यांना वाटल्याशिवाय राहिलं नाही. धडाधडा दारं खिडक्या बंद झाली. दिवसा लंब्या चवड्या गप्पा मारणारे जीवाच्या भीतीनं लपायचा प्रयत्न करायला लागले. कुणी पलंगाखाली, कुणी कोपऱ्यात, कुणी खुराड्यात. भुंकणाऱ्या कुत्र्यांचा सुद्धा आवाज बंद झाला. पोलीस स्टेशनपासून दूर अंतरावर नायकानं घोड्याची लगाम खेचली. घोडा खेंकाळून जागेवर उभा राहिला. भोसले यावेळी पेंगुळलेल्या स्थितीत ऑफिसमध्ये होते.
टापांचा आवाज त्यांच्या कानावर आला आणि त्यांची झोप खाडकन उडाली. त्यांनी भराभर ऑर्डर्स सोडल्या. पोलीस स्टेशनच्या भोवताली जी दगडी भिंत होती त्याच्या आतून 4-4 हातावर एक पोलीस उभा केला, प्रत्येकाच्या हातात बंदूक. नाईक तिथूनच मेघासारखा गरजला. सगळा परिसर घुमावणारा आवाज आला. इन्स्पेक्टर भोसले, मी आलोय, तुझा हाडवैरी तुफान. पोलीस स्टेशनकडून कसलाही आवाज झाला नाही. नायकाच्या आवाजानंतर स्मशान शांतता निर्माण झाली. आतले पोलीस एक दुसऱ्याकडे पाहायला लागले. त्यांचे पाय थरथर कापत होते. अंगातले कपडे घामाने भिजले होते. भीतीने ते गारठलेले होते. भोसल्यांचं विचारचक्र जोरजोरात फिरायला लागलं होतं. त्यांच्या अंदाजाप्रमाणे तुफान आला होता. आता त्याची शिकार होणं महत्त्वाचं. प्रत्येक चाल व्यवस्थित खेळली पाहिजे होती. कसलीही चूक होता कामा नये, नाहीतर तुफान त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही हे ते ओळखून होते. तुफान, तुझा प्राण तुला प्रिय असेल तर शस्त्र टाक, स्वाधीन हो आमच्या. भोसलेंनी आतून आवाज दिला. उत्तरादाखल तुफाननी एक गोळी हवेत उडवली. सगळी शांतता चिरत आवाज घुमला. पुन्हा सन्नाटा निर्माण झाला. इन्स्पेक्टर भोसले, तुफान तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांना भीत नाही. तुलाच तुझा प्राण हवा असेल तर माझी रेणुका माझ्या स्वाधीन कर. पुन्हा शांतता. भोसल्यांचं विचारचक्र उलट गतीनं फिरायला लागलं. पायातली बाहूतली शक्ती कोणीतरी शोषून घेऊ लागलं, पण आता झुंज अटळ होती. एक तुफानाचा तरी मृत्यू होता, नाही तर स्वतःचं बलिदान तरी. तुफानचे साथीदार घोड्यावरून उतरून त्यांनी सुरक्षित आडोसा गाठला होता. एक एक इंचानं ते पोलीस स्टेशनकडे सरकत होते. भोसल्यांकडून उत्तर येत नाही हे बघून नाईक बेभान झाला. आपल्या रायफलवरून हात फिरवत म्हणाला, भोसले, तुला फक्त 2 मिनिटाची वेळ देतोय. माझ्या रायफलमधनं 3 गोळ्या हवेत सुटतील. तोपर्यंत रेणुका पोलीस स्टेशनच्या बाहेर आली नाही तर 4थी गोळी पोलीस स्टेशनवर. असं म्हणून तुफाननी तोंडाने अंक आणि हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. 1, 2 आणि 3 म्हणण्यापूर्वी आतून नायकाच्या दिशेनं एकाच वेळी गोळ्यांचा वर्षाव झाला. नायकानं प्रसंगावधान राखून जंप मारली. तो झाडाआड गेला. सुरुवात भोसल्यांकडनं झाली होती. तुफाननी आता खवळत्या सागराचं रूप धारण केलं. त्यांनी ऑर्डर सोडली आणि मग तुफानच्या साथीदारांच्या बंदुका आग ओकायला लागल्या. पोलीस केवळ आडोशाला उभं राहून तुफानच्या माणसांना टिपण्याचा प्रयत्न करत होते, पण तुफानची माणसं जिद्दीने एक एक पाऊल पुढं टाकत चाललेली होती. तुफान स्वतः एकही गोळी वाया घालवत नव्हता. एका गोळीत 1 बळी हे ठरलं होतं. बंदुकीच्या आवाजाने रेणुकाचं हृदय फाटत होतं. ती मोठमोठ्यानं ओरडत होती, अण्णा, अण्णा. भोसले रागारागानं तिच्या शेजारी गेले. प्लीज अण्णा, थांबवा हे सगळं. भोसले रेणुकाची अवस्था बघून हसत होते. अण्णा, तुमच्या पाया पडते. तुम्हाला माझी एकच विनंती आहे, आधी माझा बळी घ्या. पण भोसल्यांना कर्तव्याची नशा चढली होती. अण्णा, माझं कपाळ पांढरं होण्यापूर्वी माझा बळी घ्या अण्णा. रेणुका अण्णांचे पाय धरत होती, रडत होती. तुफानच्या बदल्यात स्वतःचे प्राण द्यायला तयार होते. पण भोसले त्या पलीकडे पोचले होते. तुफानची माणसं पोलीस चौकी शेजारी येऊन भिडली. भोसल्यांचे आत्तापर्यंत 10-12 पोलीस गतप्राण झाले होते. भोसलेंची शक्ती झटक्यात ओसरली. त्यांचा अंदाज त्यांच्यावरच उलटला होता. भोसल्यांना कळून चुकलं, तुफानच्या शक्तीशी आपण समोरासमोर झुंजू शकणार नाही. तसं पाहिलं तर तुफानच्या माणसांच्या चौपट पोलीस सातारून मागवले होते, पण तुफानच्या नेमबाज माणसांपुढे त्यांचा पाडाव लागणं शक्य नव्हतं. आता पोलीस स्टेशन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही हे त्यांनी ओळखलं. त्यांनी वेगळीच चाल चालू केली. तुफान, गोळीबार थांबव. रेणुका माझ्या ताब्यात आहे. तुफानची रायफलवरची पकड ढिली झाली. त्यांनी इशारा केला. सगळ्या बंदुका थांबल्या. भोसले, तुफानशी दगाबाजी केलीस तर लक्षात ठेव. नाही तुफान, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी रेणुका द्यायला तयार आहे, पण तू गोळीबार थांबव. असं म्हणत स्वतः भोसले रेणुकाला घेऊन गेटवर आले. पोलिसांना बंदुका खाली टाकायला सांगितलं. रेणुकाकडे तुफाननं बघितलं. जणू युगायुगानं दोघं एकमेकांकडे बघत होती. तुफान धावत तिथे गेला. रेणुकाचा हात हातात घेतला.
रेणुकाच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते. मनात येऊन गेलं की अण्णा किती चांगले आहेत. तिने तुफानला भोसल्यांचं दर्शन घेण्यास खुणावलं. दोघेही खाली वाकले. भोसल्यांच्या तोंडून मात्र आशीर्वाद बाहेर पडला नाही. ते जास्त गंभीर झाले होते. मनात दोन्ही विचारांचा कदाचित संघर्ष सुरू झालेला असावा. रेणुकाला वाटत होतं तुफान आता जन्मोजन्मी आपला आहे. आपल्या दोघांची जोडी कोणी फोडू शकणार नाही. जोडी फोडायची शक्ती फक्त अण्णात आहे. पण आज अण्णा हरलेत. ती तुफानचा हात हातात घेऊन आनंदानं चालायला लागली. भोसले त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. त्यांच्यातला पिता म्हणत होता की धन्य आहे माझी बेटी रेण्या. मुलगी असावी तर तुझ्यासारखी. तू मुलगीच नाहीस तर प्रत्यक्ष स्फूर्ती देवत आहेस. तू हरली नाहीस, हरलोय मी. तुझा पिता हरलाय. पण त्यांच्यातला कर्तव्यनिष्ठ इन्स्पेक्टर गुरगुरत होता की भोसले या शब्दात एक शक्ती आहे, एक धार आहे. ही वेळ गेली तर उद्या जग तुझ्या नावावर थुंकेल. भोसले हरला असं म्हणतील सगळे. कर्तव्यनिष्ठ इन्स्पेक्टरच्या गुरगुरण्यापुढे पिता पायात शेपूट अडकून गप्प बसला आणि मग एकच गोळी. तुफानच्या पाठीत गोळी घुसली आणि त्याच वेळी गुरुजींचा घोडा तिथे आला. तुफान कोसळल्याचं बघून डाकू मानसिंगने भोसल्यांवर नेम धरला. एक किंकाळी बाहेर पडली. 2 माणसं कोसळली होती. एक सिंह होता, दुसरा वाघ. एक गरिबांचा कैवारी तर दुसरा कर्तव्याचा पुजारी. एक रेणुकाचं सौभाग्य होतं तर एक रेणुकाचा आशीर्वाद. एक हिमालय तर दुसरा शक्तिशाली भास्कर. ते दृश्य बघून सगळा परिसर अश्रू ढाळत होता. पण रेणुका मात्र निश्चल पडलेल्या दोन्ही देहांकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातली आसवं गोठली होती. शरीरातला प्राण गेला होता. गुरुजींचं मन आक्रोशात होतं. बापाआधी पुत्र मारण्याचं दुःख ते सहनच करू शकत नव्हते. रेणुकाची अवस्था बघून ते घाबरले. पण त्यांनी स्वतःला सावरलं. ते तिच्या जवळ गेले. तिला आपल्या कुशीत घेत म्हणाले, सुनबाई, चल सुनबाई. सुनबाई, तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बालकाला तुफान इतका मोठा करायचा आहे ग मला. गुरुजींच्या छातीवर डोकं ठेवून रेणुकानं हंबरडा फोडला. त्यावेळी पोलीस आणि तुफानच्या सगळ्या लोकांनी एकत्र होऊन आपली आसवं पुसली. श्रोते हो, हा होता जगन्नाथ शिंदे लिखित तुफान या कादंबरीचा शेवटचा भाग. ही संपूर्ण कादंबरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. प्रत्येक व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसकट. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.